यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। दिस इज थर्ड व्हिडिओ ऑन दिस टॉपिक दॅट इज द अमाइन्स। आपण फळ्यावर लिहिलेलं आहे पहा की कंपॅरिझन असं म्हटलेलं आहे। या पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये आपण बेसिसिटी ऑफ अमाइन्स पाहिलेला आहे, त्यालाच रिलेटेड हा पार्ट असणारा आहे। कंपॅरिझन बिटवीन ॲलिफॅटिक अमाइन्स अँड एरोमॅटिक अमाइन्स यातली तुलना असणार आहे। इथं ब्लॅकबोर्ड वर लिहिलंय पहा की RnH2 इज अ ग्रेटर दॅन अमोनिया विच इज ग्रेटर दॅन ॲनिलीन एरोमॅटिक अमाइन। म्हणजे दिस इज द डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिसिटी ऑफ ॲलिफॅटिक अमाइन्स एज वेल एज एरोमॅटिक अमाइन्स ही तुलना आहे। मग व्हाय आर प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन्स stronger bases than ammonia and aryl amines हा क्वेश्चन विचारलेला आहे किंवा विचारला जाऊ शकतो। मग इथं ब्लॅकबोर्ड वर जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये की R acts as a electron releasing or electron donating group, so it increases the electron density on nitrogen atom. So lone pair of electron is a localized or present over nitrogen atom, so which can easily be donated to electron deficient center so as to form a bond. म्हणजे तिथं बंध निर्माण करण्यासाठी ती इलेक्ट्रॉन पेअर सहज उपलब्ध असणारी आहे, कारण R that is the alkyl group exhibits the positive inductive effect. त्यामुळे पुढचा आपण स्ट्रक्चर जर पाहिलं NH3 मध्ये देयर इज नो इलेक्ट्रॉन रिलीजिंग और डोनेटिंग ग्रुप्स, त्यामुळे त्याची बेसिसिटी ही अमाइन्स पेक्षा कमी असणारी आहे। आणि अरिल अमाइनच्या बाबतीमध्ये स्ट्रक्चर जर पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की NH2 ग्रुप इज अटॅच्ड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ऑफ बेन्झीन रिंग which is electron negative, so lone pair present on nitrogen is donated to benzene ring. So this NH2 मधली जी इलेक्ट्रॉन पेअर असणारी आहे ती इलेक्ट्रॉन पेअर ही बेन्झीन रिंग कडे दिली जाते आणि त्यामुळे दिस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज अ डिलोकलाइज्ड आणि इट इज इन कॉन्जुगेशन विथ NH2 अँड बेन्झीन रिंग, त्यामुळे संपूर्ण बेन्झीन रिंग वरती फिरत जाणारी आहे आणि त्यामुळे नो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज अवेलेबल बिकॉज नायट्रोजन अक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज। त्यामुळे इट इज वीकर बेस अँड प्रायमरी ॲलिफॅटिक अमाइन्स आर स्ट्रॉंगर बेसेस। म्हणजे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किती लवकर उपलब्ध होते त्यावरती बेसिसिटी ही अवलंबून असणारी आहे। म्हणजे हे यावरचं उत्तर तुम्हाला सांगता येऊ शकेल। त्याच्या खाली पुन्हा तुलना दिलेली आहे की ॲनिलीन is a stronger base than aniline ion. Aniline ion पेक्षा aniline हा स्ट्रॉंग बेस आपल्याला पाहायला मिळतो। तर त्याचं कारण काय असणार आहे पहा की नायट्रोजन कडे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे aniline मध्ये दिलेल्या स्ट्रक्चर मध्ये, ती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रोटोनेशन साठी उपलब्ध होऊ शकते, परंतु त्यापासून तयार झालेला जो ॲनिलिनियम आयन असणार आहे तो जर नायट्रोजन आपण पाहिला तर इट अक्वायर्स अ पॉझिटिव्ह चार्ज, देयर इज नो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन। आणि मग जर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जर उपलब्ध नसेल तर तो प्रोटोनेशन साठी इलेक्ट्रॉन पेअर देणार कुठून, आणि त्यामुळे तो वीकर बेस असणारा आहे आणि ॲनिलीन हा स्ट्रॉंगर बेस असणारा आहे, हे कारण। दुसरं काय होतं, ज्यावेळी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ही बेन्झीन रिंगला दिली जाते ॲनिलीनच्या बाबतीमध्ये, तर त्यावेळेस ती इलेक्ट्रॉन पेअर ही त्या बेन्झीन रिंगवरून फिरत जाते। ऍट दॅट टाइम इट गिव्स 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स। आणि इकडे ॲनिलिनियमच्या आयनच्या बाबतीमध्ये पाहिलं तर फक्त बेन्झीन रिंग मधल्या बॉन्डची पोझिशन फक्त तुम्ही बदलू शकता आणि त्यामुळे इट गिव्स ओनली 2 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स। आणि इथे एक रूल तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ग्रेटर द नंबर ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर ग्रेटर इज द स्टॅबिलिटी अँड स्ट्रॉंगर इज द बेस। म्हणजे हे तुम्ही लक्षात ठेवणं फार महत्वाचं असणार आहे। त्यानंतर पुढे या स्ट्रक्चर्स मध्ये तुम्हाला दिसतंय पहा म्हणजे ब्लॅकबोर्डवर
की इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट्स ऑन द बेसिसिटी ऑफ अमाइन्स, म्हणजे बेस स्ट्रेंथनिंग इफेक्ट आपण म्हणूया आणि बेस वीकनिंग इफेक्ट असा आपण म्हणूया. म्हणजे इथं बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एक्सप्लेन द बेसिसिटी ऑफ अमाइन्स, अरोमॅटिक अमाइन्स विथ रिस्पेक्ट टू द बेस स्ट्रेंथनिंग इफेक्ट अँड बेस वीकनिंग इफेक्ट. बेस स्ट्रेंथनिंग इफेक्ट जर आपण म्हटलं तर इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असणार आहे. म्हणजे जो बेन्झीन रिंगला इलेक्ट्रॉन देतो आणि पर्यायानं लोन पेअर ऑफ नायट्रोजन वर जी असणारी आहे ती लवकर उपलब्ध करतो, तिथं बेसची ताकद किंवा स्ट्रॉंगर बेस तिथं आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे इलेक्ट्रॉन रिलीजिंग और इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, मग मिथा अल्काइल ग्रुप असणार आहे तो इलेक्ट्रॉन डोनेटिंग असणार आहे. मिथॉक्सी ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असणार आहे. असे ग्रुप ज्यावेळी आर्थो पॅरा पोझिशनला किंवा मेटा पोझिशनला जोडले जातात त्यावेळेस ती इलेक्ट्रॉन पेअर नायट्रोजन कड असणारी किती लवकर उपलब्ध होते त्यावर त्या बेसची स्ट्रेंथ ही अवलंबून असणारी आहे. इलेक्ट्रॉन रिलीजिंग किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपच्या बाबतीमध्ये जर आपण इथं पाहिलं तर सुरुवातीला पॅरा पोझिशन तुम्हाला दिसतंय पहा, त्यानंतर मेटा पोझिशन आहे, त्यानंतर ऍनिलिन आहे, त्यानंतर मग इथं तुम्हाला दिसतोय तो आर्थो पोझिशन आहे. याचा अर्थ असा आहे की PMO पॅरा मेटा आर्थो दॅट इज द PMO. म्हणजे पॅरा पोझिशनला इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप जर असेल तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट ओव्हर नायट्रोजन इज रेडिली अवेलेबल फॉर द प्रोटोनेशन आणि ती कमी कमी होत जाते. आणि आर्थो पोझिशनला जर इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप असेल, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर त्यावेळेस मात्र ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन लवकर उपलब्ध होत नाही. म्हणजे या पद्धतीनं इलेक्ट्रॉन इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट्स ऑन द बेसिसिटी ऑफ अरिल अमाइन्स या पद्धतीनं तो सिक्वेन्स असणार आहे. अशी डिक्रीज होताना पाहायला मिळते. मग समजा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर जोडला असेल तर दॅट इज द बेस वीकनिंग इफेक्ट आपण म्हणूया किंवा सबस्टिट्युएंट. तर ज्यावेळी इथं NO2 मेटाला दिसतोय त्यानंतर तो पॅराला दिसतोय नंतर आर्थोला दिसतोय बा. म्हणजे हे जर आपण पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की मेटा पोझिशनच्या बाबतीमध्ये मेटा इज अ ग्रेटर दॅन पॅरा आणि पॅरा इज ग्रेटर दॅन आर्थो. म्हणजे इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप वेन अटॅच टू मेटा पोझिशन देन द बेसिसिटी अमाइन जी असणारी आहे ती थोडीशी वाढलेली तुम्हाला पाहायला मिळेल. ती कुणापेक्षा असणार आहे तर नायट्रो पॅरा नायट्रोपेक्षा जास्त असेल किंवा आर्थो नायट्रोपेक्षा जास्त असणारी आहे. म्हणजे या पद्धतीनं डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये या बेसिसिटीज अरिल अमाइनच्या आपण किंवा विशेषतः ॲनिलिनच्या दाखवलेल्या असणाऱ्या आहेत, हे आपण लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. यामध्ये असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, यातली 4 स्ट्रक्चर्स दिली जातील आणि विच वन ऑफ द फॉलोइंग हॅज अ हायेस्ट बेसिक स्ट्रेंथ किंवा विच वन ऑफ द फॉलोइंग हॅज द हायेस्ट बेसिक कॅरेक्टर किंवा बेसिक इन नेचर असं विचारलं जाऊ शकतं. त्यावेळेस ही ऑर्डर डिक्रीजिंग ऑर्डर जी असणार आहे ती तुम्हाला माहित असणं आवश्यक असणार आहे. म्हणजे छोटे छोटे मुद्दे आहेत परंतु यावर MST CET असेल किंवा नीट असेल किंवा JEE असेल, स्टेट बोर्ड एक्झामिनेशन असेल, यावर हमखास प्रश्न हे प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे ह्या बाबतीमध्ये आपण दक्ष राहणं म्हणजे काळजी घेणं आणि या गोष्टी मनापासून लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. त्यानंतर आपण आता पुढे जाऊया. हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन ऑफ अमाइन्स. म्हणजे इट इज ए सबस्टिट्यूशन रिएक्शन इन विच हायड्रोजन atom attached to nitrogen is replaced by alkyl groups. म्हणजे इथं रिएक्शन जर आपण पाहिली हॉफमन्स इलिमिनेशन रिएक्शन तर तुमच्या लक्षामध्ये येईल की RNH2 लिहिलेला आहे. दॅट इज द प्रायमरी अमाइन विच ऍक्ट्स एज अ न्यूक्लिओफाइल. इट रिएक्ट्स विथ अल्काइल हॅलाइड अँड अल्काइल हॅलाइड मधला हॅलोजन जो असणार आहे क्लोराइड ब्रोमाइड आयोडाइड ऍक्ट्स एज अ बेस्ट लिव्हिंग ग्रुप. आणि मग तो बेस्ट लिव्हिंग ग्रुप असल्यामुळे H आणि X हा निघून जातो, HX निघून जातो आणि पुन्हा इट गिव्हज अ सेकंडरी अमाइन. पुन्हा सेकंडरी अमाइन मध्ये नायट्रोजन ॲज अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, त्यामुळे तो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करेल इलेक्ट्रॉन डिपेंडेंट कार्बन ऑफ अल्काइल ग्रुप आणि X पुन्हा लिव्हिंग ग्रुप तिथं असणार आहे त्यामुळे पुन्हा HX तिथला निघून गेलेला असणार आहे.
म्हणजे पुन्हा तुम्हाला टर्शरी अमाइन तिथं मिळेल आणि टर्शरी अमाइन काय करतं, रिॲक्ट्स विथ थर्ड मॉलिक्यूल ऑफ एन अल्काइल हॅलाइड टू फॉर्म ए कंपाऊंड नोन ॲज अ क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट, दॅट इज द टेट्रा अल्काइल अमोनियम हॅलाइड ऑर सॉल्ट असं म्हटलं जातं. म्हणजे याच्यावरही प्रश्न विचारला जातो की व्हॉट आर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट्स. म्हणजे व्हेन ऑल द 4 हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनियम सॉल्ट दॅट इज द NH4X आपण म्हणूया अमोनियम सॉल्ट गेट रिप्लेस बाय द अल्काइल ग्रुप्स, मग ते सारखे असतील किंवा वेगळे असणारे आहेत. सच कंपाऊंड्स आर कॉल्ड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. म्हणजे NH4X मधले जे 4 हायड्रोजन असणारे आहेत, all the 4 hydrogen atoms get replaced by 4 alkyl groups which may be same or different. The structure obtained is called tetraalkyl ammonium halide or quaternary ammonium salt. या पद्धतीने ते असणार आहे. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहा की या रिएक्शन मध्ये इफ एक्सेस इथं RX ते 3 मोल्स वापरलेले आहेत अल्काइल हॅलाइडचे. सो if excess of an alkyl halide is used, then the reaction is called alkylation of amines. And if methyl halide is used, then it is called methylation of amines. इथं exhaustive या शब्दाचा अर्थ असणार आहे की ज्यादा असणार आहे. But one thing you must remember in this reaction that HX, that is the byproduct form in the reaction, must be removed or neutralized by using weak base. म्हणजे तिथं त्याचं न्यूट्रलायझेशन करणं आवश्यक असणार आहे. अदरवाइज इट विल रिॲक्ट विथ अमाइन्स अँड और इट विल प्रोटोनेट्स द अमाइन. म्हणजे रिॲक्ट होतो याचा अर्थ इट प्रोटोनेट्स द अमाइन अँड स्टॉप द रिॲक्शन. म्हणजे नायट्रोजन कडे जी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असणारे आहे त्याबरोबर तो रिॲक्ट होतो, म्हणजे त्याचं प्रोटोनेशन होतं आणि ती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तिथं तुम्हाला पुन्हा उपलब्ध होत नाही. म्हणजे रिॲक्शन त्या ठिकाणी थांबलेली तुम्हाला पाहायला मिळते. हा त्यातला महत्वाचा भाग असणारा आहे. म्हणजे HX त्यातला काढून टाकणं हे महत्वाचं आहे. तो नाही काढला तर रिॲक्शन पुढे जाणार नाही. ही गोष्ट काळजीपूर्वक आपण लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. Now we'll discuss the next reaction which is very important in this topic, that is the Huffman's elimination reaction. Whenever you cross the word elimination means there is a beta elimination or beta hydrogen is removed. मग ह्या रिएक्शन्स कुठे तुम्हाला गेलेले आहेत? Recall that the alkyl halides and alcohols can undergo elimination to give an alkenes. आठवतंय का पा? अल्किल हॅलाइडचं डिहायड्रोहॅलोजनेशन केलं तर अल्किन मिळतं. आणि का मिळतं तर हॅलोजन जो असणार आहे क्लोराइड, ब्रोमाइड, आयोडाइड एक्सेप्ट फ्लोरीन, दे ऍक्ट ॲज अ गुड लिव्हिंग ग्रुप. आणि गुड लिव्हिंग ग्रुप्स आर वीक बेसिस. त्यामुळे लगेच तो निघून जातो आणि अल्किन तयार होतं. विद्यार्थी मित्रांनो, अल्कोहोलच्या बाबतीमध्ये पण तिथं वॉटर मॉलिक्यूल निघून जातो, बेटा इलिमिनेशनच तिथं होतं, अल्केन तयार होतं. परंतु अल्कोहोल्स मध्ये जो OH असणार आहे इट इज अ स्ट्रॉंग बेस अँड स्ट्रॉंग बेसेस आर नॉट गुड न्यूक्लिओफाइल्स. म्हणजे लिव्हिंग ग्रुप्स जे असणारे आहेत ते वीक लिव्हिंग ग्रुप्स असणार आहेत. तो सहजासहजी निघत नाही. त्यामुळे रिॲक्शन इज कॅरीड आउट इन ऍसिडिक मीडियम आणि त्यामुळे प्रोटोनेशन होतं आणि वॉटर मॉलिक्यूल तिथून निघून जातो. परंतु हफमन्स इलिमिनेशन रिॲक्शन मध्ये होतं काय तर तुम्हाला अमाइन्स आर कन्व्हर्टेड इनटू अल्केन्स. बघा इथं खूप वेगळा प्रकार आहे. अमाइन्सचं रूपांतर तुम्हाला अल्केन मध्ये करायचं आहे. अल्केन सो फॉर्म which contain few number of or less number of alpha hydrogen atoms. म्हणजे least आपण म्हणूया least substituted alkene is found to be more stable in Huffman's elimination. हे सेटजेप रूलच्या अगेन्स्ट इथं आपल्याला पाहायला मिळतं. ही जी रिॲक्शन जी असणार आहे ती रिॲक्शन इथं फळ्यावर दिलेली आहे. तुमच्या लक्षामध्ये की इथं एक आपण टेट्रा अल्काइल अमोनियम आयोडाइडचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. विच ऑन हिटिंग विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड गिव्स हायड्रोक्साइड and hydroxide on strong heating gives alkene, that is ethene. In this reaction the bulky living group is found to be tertiary amine
लक्षात घ्या. म्हणजे इथं अल्किन तयार होतं परंतु ते लेस सबस्टिट्यूटेड असणार आहे, कारण अल्फा हायड्रोजनची संख्या त्यामध्ये खूप कमी असणार आहे. असेच अल्किन हे मोस्ट स्टेबल हे हॉफमन्स इलिमिनेशन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या रिएक्शनचे एक वैशिष्ट्य आहे की टेट्रा अल्काइल अमोनियम हॅलाइड मस्ट कंटेन ऍटलिस्ट वन अल्काइल ग्रुप दॅट इज विच कंटेन बीटा हायड्रोजन. बीटा हायड्रोजन हा लवकर तो अल्कली काय करेल, तो स्ट्रॉंग अल्कली जो असणार आहे तो काढून घेईल आणि अल्किन आपल्याला तयार करेल. म्हणजे यातल्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की एक लिव्हिंग ग्रुप जो असणार आहे तो बल्की असणार आहे, म्हणजे मोठा असणार आहे. अल्किन जे तयार होतं ते असं असणार आहे की ज्यामध्ये कमीत कमी अल्फा हायड्रोजन ऍटमची संख्या, अल्फा हायड्रोजन पुन्हा एकदा सांगतोय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार आहे. त्या कार्बनला जे कार्बन जोडले असतील त्याला जोडणारे हायड्रोजन जे असणार आहेत त्याला आपण अल्फा हायड्रोजन्स असं म्हणतो. ज्यांची संख्या कमी तिथं तो अल्किन स्टेबल हॉफमन्स, त्याला रिजिओ सिलेक्टिव्हिटी असं म्हटलं जातं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवणं आवश्यक असणार आहे. ही खूप महत्वाची रिएक्शन आहे. 2 मार्कासाठी प्रश्न हा यावर विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ही काळजीपूर्वक रिएक्शन बघणं आवश्यक असणार आहे. म्हणजे आहे. आणखीन एक रिएक्शन आहे जाता आपण बघूया आणि त्यानंतर थांबूया. असायलेशन और एसिटिलेशन ऑफ amines. Acylation is a reaction in which hydrogen atom of amines is replaced by acyl group, that is the RCO or RCO group. मग acylation is carried out by using acetic anhydride or acetyl chloride. आता यामध्ये acetyl chloride किंवा acetic anhydride ज्यावेळी वापरतो त्यावेळी pyridine which is a heterocyclic compound acts as a base must be used because it neutralizes the acid so formed in the reaction. त्या रिएक्शन मधला ऍसिड जो HCl तयार होणार आहे किंवा जो ऍसिड तयार होणार आहे तो ऍसिड हा प्रोटोनेशन करू शकतो त्या अमाईनचं आणि रिएक्शन थांबवू शकतो आणि त्यामुळे तो रिएक्शन मधून काढून टाकणं फार महत्वाचं असणार आहे. आणि हे काम ते पिरिडिन करतं की जे सॉल्ट तिथं तयार केलं जातं. त्यामुळे प्रायमरी आणि सेकंडरी अमाईन्स कडेच नायट्रोजनला हायड्रोजन जोडलेले आहेत. त्यामुळे प्रायमरी आणि सेकंडरी अमाईन्स अंडरगो acetylation, but tertiary amines do not undergo acetylation or acylation because there is no hydrogen attached to nitrogen. आणि त्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालील दिलेल्या पैकी कोणता असा अमाइन आहे की जो ऍसिटिलेशन मध्ये भाग घेत नाही. तर ते न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असल्यामुळे नायट्रोजनला हायड्रोजन जोडलेला आहे का बघा. जर असेल तर तो अंडरगो आणि जर नसेल तर तो ऍसिटिलेशन मध्ये भाग घेणार नाही. या पद्धतीनं या सगळ्या रिएक्शन्स आपण किंवा या गोष्टी सांगितलेल्या लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. धन्यवाद.